मी तुमच्याकडूनच ऐकतो दिल्लीला गेलेल्याची, भेट झालेल्याची. मग भेट कुठल्या कारणासाठी असेल? व्यक्तिगत कारणासाठी तर कोणाची भेट झाली? कोणाकोणाची भेट झाली सर? काय वाटतं? कोण नाही, असं मी तुमच्याकडूनच ऐकतो दिल्लीला गेलेल्याची, भेट झालेल्याची. मग भेट कुठल्या कारणासाठी असेल? व्यक्तिगत कारणासाठी तर असू शकत नाही. मग आणि ते व्यक्तिगत कारण असेल तर ते काय असेल याच्यावर सुद्धा असू शकतं. पण पॅचअप करण्यासाठी भेट झाली काय वाटतं? नाही बघा, भेट झाली हे छापून आलेलं आहे आणि आपण सगळ्या प्रिंट मीडियाने ते दाखवलेलं आहे. मी काय उद्या कोणी तुम्हाला मला विचारलं ते पुरावे काय, तर तुम्ही जी बातमी दिलेली आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो की अशी जर भेट झाली असेल तर कोणाच्याही मनामध्ये शंका येणं स्वाभाविक. पण भाजप पुन्हा शिवसेनेला उभाटा गटाला एकत्र गेलं असं तुम्हाला वाटतं? एवढा मला स्वतःला असं बिलकुल वाटत नाही, परंतु ते प्रयत्न करतात ही वस्तुस्थिती आहेच ना. मग त्याच्याबद्दल कोण बोललो? मी नाही बोललो. आज स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांनी असं म्हटलेलं आहे की ते त्यांच्यावर जाणार नाहीत, याची त्यांनी गॅरंटी द्यावी. आता गॅरंटी भाषणातून देतील आणि पाठीमागून भेट देतील. कोण पॅचअप करण्यासाठी गेले सर? दोघं गेले होते, पॅचअप करण्यासाठी गेले होते. बघा, मला याच्यावर काहीच कॉमेंट करायचे नाही आहे. गेले ही वस्तुस्थिती आहे की नाही तुम्ही खात्री करा. आणि तसं केलं असेल तर त्यांनी बोललेलं आहे, ठीक आहे. त्यांनी बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आमच्यावर खोटे आरोप करत होते, त्यांना मनापासून जायचं होतं. ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसच्या मागून त्याची फरफट चाललेली आहे. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. आम्ही त्यांच्या पक्षामध्ये थोडे जाऊ. ठाकरेंचा कॉन्फिडन्स लूज होतो असं म्हणा होता, कारण एकीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ते आहे, दुसरीकडे मोदींची भेट घेत आहे. नाही, मी असं काही कॉमेंट करू शकणार नाही. ते काय स्वतः भेटायला थोडंच गेले. जे गेले होते त्यांची नावं प्रेसला आलेली आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्या कारणामुळे गेले असतील. आता सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने विचार केला, मी तो विचार करण्याची आवश्यकता नाही. आमच्यावर घाणेरड्या शब्दात बोलणारी लोक ज्यावेळेला अशा तऱ्हेने गुपचूप भेटायला जातात त्यावेळेला त्यांची खरी रूप ही जनतेसमोर येत असतात. आम्ही केवळ उद्धव साहेबांच्या आदरापोटी त्यांनी बोललेलं सहन केलं, परंतु ते किती खोटं बोलत होते हे आता महाराष्ट्राच्या जनतेला समजलं असेल. विनाकारण आपण काँग्रेसबरोबर जायचं आणि काँग्रेसबरोबर आम्ही जाणार नाही असं ज्यावेळेला सांगतो आणि तुम्ही मूळ विचाराबरोबर, हिंदुत्वाच्या विचाराबरोबर, आपल्या मूळ युतीबरोबर आणि भाजपबरोबर या असं सांगणं म्हणजे काय गुन्हा होता काय? महाराष्ट्रातल्या लोकांनी आम्हाला युती म्हणून निवडून दिलेलं होतं. मग आम्ही सांगितल्यानंतर आमचे अपमान केले आम्ही समजू शकतो. तुम्ही निघून जा म्हणून सांगितलं आम्ही समजू शकतो. बदनामी कशाबद्दल? ही तत्वाची लढाई आहे. तुम्ही करा, तुम्हाला जायचंय काँग्रेसबरोबर जा. बाळासाहेबांची आज चित्रफिती व्हायरल होत आहेत की मला जर काँग्रेसबरोबर जायची पाळी आली तर मी शिवसेना बंद करेन. आणि त्याच शिवसेनेला जाऊन तुम्ही गळा भेट घेता. आले एकदा तरी बाळासाहेबांच्या समाधीवर आले का? विचार करा ना. सावरकरांच्या बद्दल, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काय काय बोलले विचार करा ना तुम्ही. आणि मग आमच्याबद्दल खोटं का बोलला? तुम्हाला सहानुभूती मिळावी म्हणून. आणि मग तुम्ही जाऊन भेटा आणि मी सांगितलं तर ते खोटं. मी सांगितलेलं होतं की हे भाजपबरोबर युती करणार होते. त्याच्यामध्ये कोणी व्हिलनची भूमिका केली हे आता अजितदादांनी सगळ्या जगाला सांगितलेलं आहे की दुसऱ्या दिवशी संजय राऊत आले आणि त्यांनी दिल्लीला काय घडलं हे पवार साहेबांना सांगितलं, हे सांगितलेलं आहे. म्हणजे शेवटी सत्य असतं आणि कधीतरी ते उघड होतं, ही वस्तुस्थिती आहे. आता सत्य उघड झालेलं आहे. त्याच्यामुळे खऱ्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर जावं, काँग्रेसबरोबर फरफटत जाऊ नये अशी माझी त्यांना नम्र विनंती. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.